मधुमेहाच्या जनजागृतीसाठीच्या बीट डायबिटीज या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमाद्वारे आपण मधुमेह आणि विशेषतः प्री डायबिटीज बद्दल तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन घेणार आहोत। दिवसेंदिवस देशातील मधुमेही समजल्या जाणाऱ्यांची संख्या वाढते। ही संख्या अजून वाढू नये यासाठी सरकारी असो किंवा खासगी संस्थांच्या मदतीने त्याचबरोबर डॉक्टर आरोग्य सेवकांकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मधुमेह प्री डायबिटीज लेवलला थांबवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, त्याची लक्षणं कोणती, कोणत्या तपासण्या गरजेच्या आहेत, आपली जीवनशैली कशी असली पाहिजे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मार्गदर्शकांकडून घेणार आहोत। आणि आपल्या या बीट डायबिटीज या खास कार्यक्रमात आपल्यासोबत काही तज्ञ डॉक्टर जोडले गेलेले आहेत। त्यांचं स्वागत करूया। प्रसिद्ध डायबिटॉलॉजिस्ट डॉक्टर अभिजित जाधव। नमस्कार वैशाली। डॉक्टर स्वागत आहे तुमचं। डॉक्टर अभिजित जाधव हे मुलुंड पूर्व मुंबई येथील डायबिटॉलॉजिस्ट, जनरल एंडोक्राइनॉलॉजिस्ट आणि कन्सल्टंट फिजिशियन आहेत। डॉक्टरांनी BYL नायर हॉस्पिटल मुंबईमधून MBBS, BYL नायर हॉस्पिटल मुंबईमधून डी डायबिटॉलॉजी आणि BYL नायर हॉस्पिटल मुंबईमधून FCPS मेडिसिन पूर्ण केलेलं आहे। आदित्य केअरच्या माध्यमातून अनेकांवर त्यांनी उपचार केलेले आहेत। त्यासोबतच डॉक्टर महेश पडसलगे। डॉक्टर स्वागत आहे तुमचं। डॉक्टर महेश पडसलगे यांनी फेलोशिप इन डायबिटीज CMC वेल्लोर येथून पूर्ण केली आहे। डिप्लोमा इन एंडोक्राइनॉलॉजी UK MRCP UK येथून पूर्ण केलं आहे। फेलोशिप इन डायबिटीज CMC वेल्लोर, डिप्लोमा इन एंडोक्राइनॉलॉजी UK MRCP UK येथून केलेला आहे। डायबेकेअर डायबिटीज आणि एंडोक्राइन क्लिनिक नवी मुंबई येथे ते असतात। आणि डॉक्टर रुकिया शेख सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। डॉक्टर रुकिया शेख, स्वागत आहे तुमचं। डॉक्टर रुकिया शेख यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर रुकिया शेख या सल्लागार डायबिटॉलॉजिस्ट आणि थायरॉइड विशेष तज्ञ आहेत। MBBS डीप डायबिटॉलॉजी नायर येथून त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि FRSPH UK येथून ब्लू सर्कल क्लिनिक डायबिटीज आणि थायरॉइड स्पेशालिटी केअर मुलुंड मुंबई येथे ते असतात। चला तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर अभिजित जाधव, तुमच्यापासून सुरुवात करूयात। 2019 ते 2021च्या दरम्यान भारतामध्ये 31 लाख लोकांना मधुमेह झाल्याचं निष्पन्न झालं। ही संख्या दिवसेंदिवस वाढते। विशेषतः प्री डायबिटीज होणाऱ्यांची संख्या अधिक आहे, पण याबद्दल विशेष काही बोललं जात नाही। तर प्री डायबिटीज ही स्थिती किती गंभीर आहे आणि मधुमेहाप्रमाणेच याबद्दल का बोललं जात नाही? 6 महिन्यापूर्वी जागतिक आरोग्य केंद्र संस्थेचा WHO जो अहवाल आला त्याच्यामध्ये भारतामध्ये डायबिटीजची प्रेव्हॅलन्स ज्याला म्हणतो इन्सिडन्स तो आहे 12% आणि प्री डायबिटीजचं प्रमाण आहे 16 ते 18%। म्हणजे भारतामध्ये प्री डायबिटीजची संख्या डायबिटीजपेक्षा जास्त आहे। त्याचं कारण आपला जे मिडल एज ग्रुप आहे, वर्किंग क्लास, त्याच्यामध्ये ओबेसिटी वाढत चालली आणि म्हणून डायबिटीज हा वेगाने वाढतोय। पण हा वर्किंग क्लास हा असिम्प्टोमॅटिक आहे, त्यांना लक्षणं नाही आहेत, त्यामुळे ते डॉक्टरकडे जात नाहीयेत किंवा स्वतःची रक्त तपासण्या करत नाहीयेत। आणि त्यामुळे याबद्दल बऱ्याच लोकांना कल्पना नाहीये की हा प्री डायबिटीज किती मोठा भस्मासूर असू शकतो आणि त्यामुळेच याबद्दल बोललं जात नाहीये। पण आता जे अहवाल येऊ लागले त्यामध्ये आपण या 20 ते 40 वर्षाच्या वयांना जास्त टार्गेट करतोय आणि प्री डायबिटीज पेशंटला आपण जास्तीत जास्त स्क्रीन करतोय आणि त्यांच्यावर क्लोजली वॉच ठेवतोय। डॉक्टर महेश पडसलगे, प्री डायबिटीजच्या प्रादुर्भावात योगदान देणारी जीवनशैली म्हणजेच लाईफस्टाईलचे जबाबदार घटक कोणते आहेत? तुम्ही जे प्रश्न विचारताय त्याच्यामध्ये डायबिटीज होण्याच्या अगोदरची जी स्थिती असते त्याला आपण प्री डायबिटीज म्हणतो। जगामध्ये जवळपास भरपूर 400 मिलियन पेशंट्स डायबिटिक आहेत। आपल्या भारतामध्ये जवळपास 100 करोड पेशंट, 100 करोडच्या आपल्या 135 करोडच्या आबादीमध्ये जवळपास 1 करोडच्या आसपास डायबिटिक आहेत आता सध्या। आणि नवीन ICMRच्या स्टडीनुसार 15%च्या आसपास प्री डायबिटीजची संख्या आहे। तर आपल्या जीवनशैलीच्या प्रादुर्भावामुळे बेसिकली आपण जर झोप बघितली, झोप कमी असणं किंवा एकाच ठिकाणी बसून राहणं जास्त वेळ, स्थूलता राहणं, सेंट्रल ओबेसिटी जे म्हणतो आपण, विसरल ओबेसिटी जे आहे ते आपल्या पोटामधलं फॅट जे आहे त्याच्यामुळे सुद्धा डायबिटीज वाढतो। स्ट्रेस आहे, ऑफिशियल स्ट्रेस आहे, घरचा स्ट्रेस आहे, हे स्ट्रेस फॅक्टर पण थोडेफार काम करतात। आणि सर्वात महत्वाचं इन्फ्लामेशन, सध्या जे आपलं कोविडचं एक हे 1919 ते 1921 मध्ये कोविडचं जे एक आपला मोठं पॅन्डेमिक येऊन गेलं त्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्री डायबिटीजचे लोक डायबिटीज झाले। इन्फ्लामेशन म्हणून इन्सुलिन रेजिस्टन्स आणि इन्फ्लामेशन हा एक फॅक्टर आहे, त्याच्यामुळे सुद्धा हे बरेच लोक प्री डायबिटीज मध्ये झाले आणि जे प्री डायबिटिक आहेत ते डायबिटिक मध्ये होऊन गेले।
तर आणि दुसरी गोष्ट, लाईफस्टाईलमध्ये एक्झरसाईज खूप कमी लोक करतायत, लोकांना वेळ मिळत नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे रेडी टू ईट असे जे पदार्थ खाण्याची जी संख्या आहे ते आपल्या भारतामध्ये बरीच जास्त वाढलेली आहे. आपण वडापाव, समोसा, इझिली अवेलेबल फूड जास्त खातोय, ज्याच्यामुळं की तळलेल्या ह्या सगळ्या अन्नामुळं फॅट आपल्या शरीरात वाढतं. तर त्यासाठी आपण आपलं जे सेंट्रल ओबेसिटी आहे ते कमी करणं गरजेचं आहे. आणि या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झालं किंवा स्थूलदार झालं किंवा एकाच ठिकाणी बसून राहणं झालं, या सर्व वेगवेगळ्या बाबीमुळे हा प्री डायबिटीज वाढत आहे ऍक्च्युली. डॉक्टर रुखिया शेख, डायबिटीज झालेला आहे हे कसं ओळखायचं? म्हणजेच डायबिटीजची लक्षणं ओळखण्यात भारतीयांना कोणत्या विशिष्ट आव्हानांचा सामना करावा लागतो? आधीसारखं नाहीये. आता लोक 20 वर्षापासून 40 वर्षामध्ये पण जे लोक असतात, ते लोकांनाही डायबिटीसची सुरुवात होऊन जाते. तर जे लोक त्यांचं ज्यांचे आई-बाबांना डायबिटीज आहे किंवा त्यांचं वजन जास्त आहे, जेव्हा असायला पाहिजे, किंवा जे लोक अ, त्यांचं चालणं अजिबात कमी आहे, खूप वेळ बसून काम करतात आणि श्रम नाही आहे त्यांच्या कामामध्ये, ते लोकांनी त्यांचं डायबिटीज चेक करायचं दरवर्षी. कारण की काय आहे ना, की प्री डायबिटीज जे आहे त्यांचे लक्षणच नसतात. खूप कमी लोकं असतात ज्यांना ते लक्षण होतात. जसं आहे की थकवा येतो किंवा लघवीसाठी वारंवार जायला लागतो किंवा वजन कमी होत चाललं आहे किंवा चक्कर येतात. पण हे लक्षण खूपच कमी लोकांना असतो. प्री डायबिटीज जे आहे ते त्यांचं विशेष जर मी सांगू तर त्याचे लक्षण नसतात. म्हणून आपल्याला लोकांना जागरूक करून लोकांना सांगायचं आहे, की जर तुमचं वजन जास्त आहे किंवा तुमच्या आई-बाबांना डायबिटीज आहे आणि तुमची वय कमीही असली, तरीही तुम्हाला दरवर्षी तुमचं डायबिटीज चेक करायला पाहिजे. डॉक्टर अभिजित जाधव, प्री डायबिटीज आणि डायबिटीज यांची लक्षणं कोणती आहेत? त्याचा दैनंदिन जीवनावर आणि मधुमेहाच्या व्यवस्थापनावर कसा परिणाम होतो? डायबिटीस म्हणजे मधुमेहामध्ये जी आपण ऑस्मोटिक सिम्पटम्स म्हणतो, ऑस्मोटिक डाययुरेसिस, वेट लॉस, वारंवार लघवीला होणे, तहान लागणे, ही जरी लक्षणं आमच्या टेक्स्टबुकमध्ये जरी असली, ती प्रामुख्याने 90% जनतेमध्ये दिसून येत नाही. डायबिटीस जेव्हा जुना होतो तेव्हा सुद्धा ती लक्षणं फार कमी असतात. सो ही जी मूळ लक्षणं आहेत, जी डायबिटीसची आहेत, ती प्री डायबिटीसमध्ये मूळतः अबसेंट असतात, ज्याला आम्ही शून्य लक्षण असलेला डायबिटीस, शून्य विरहित ज्याला आपण म्हणू शकतो. सो प्री डायबिटीस मध्ये जर कोणतीच लक्षणं असतील तर पेशंटला डॉक्टरकडे जायची गरज का, हा पहिला मुद्दा येतो. त्यामुळे हा जो प्री डायबिटीसचा हा जो ज्याला आपण संज्ञा म्हणूया, ही मुळातच एक प्रकारे आईसबर्ग फिनॉमिना, म्हणजे हिमनगाचं टोक कसं 10%च पाण्यावर तरंगतं, 90% पाण्याखाली असतं, तर तसेच हे प्री डायबिटीसचे सगळे रुग्ण असू शकतात की ज्यांना लक्षणं नाही आहेत पण 90% ते आजाराने त्रस्त आहेत आणि येत्या 10 वर्षामध्ये त्या प्री डायबिटीसमुळे त्यांना प्रामुख्याने कार्डिओव्हास्क्युलर आजारही होणार आहे. पण त्यांना लक्षणं नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं मुळातच चुकीचं आहे. त्यांना वेळोवेळी स्क्रीनिंग करणं, अगदी वयाच्या 20 पासून ते अगदी 40 पर्यंत, आणि पिरियॉडिकल त्यांच्या नॉट ओन्ली शुगर बट त्यांचं वेट, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि टॉप टू बॉटम स्क्रीनिंग करत राहणं हा एकच मार्ग आहे. कारण लक्षण नसलेला हा आजार असल्यामुळे त्याच्यावर वारंवार त्याला स्कॅन करणं हे फार महत्वाचं. जसं डायबेटिक पेशंटमध्ये व्यक्ती वेट लॉस झाल्यावर तुमच्याकडे येईल, तसं गरज नाहीये की प्री डायबिटीस व्यक्ती तुम्हाला अप्रोच करेल की त्याला लक्षणं आहेत म्हणून. हा मेन बॅरियर आहे प्री डायबिटीस पेशंटला ट्रीटमेंट देण्यामध्ये. कारण त्यांनाही असं वाटतं की मला पथ्य करायची काय गरज आहे, मला डाएट करायची किंवा एक्सरसाइज करायची काय गरज आहे, मला तर काही लक्षणं नाही आहेत आणि मी तुमच्या गोळ्या तरी का घेऊ. तर हा महत्वाचा मुद्दा आहे डायबिटीस वर्सेस प्री डायबिटीस मध्ये. डॉक्टर महेश पडसलगे, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. प्री डायबिटीज आपण कसा ओळखला पाहिजे याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. बऱ्याच वेळा प्री डायबिटीज मध्ये रिएक्टिव्ह हायपोग्लायसिमिया नावाचा एक त्रास होतो, ज्याच्यामध्ये खूप साखर कमी होते, खूप भूक लागायला लागते आणि खूप ते सगळे लोक स्थूल असतात. अशा लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की डायबिटीज चेक करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, एक इंडियन डायबिटीज रिस्क स्कोर नावाचं एक रिस्क स्कोर आपल्या गुगलवर सुद्धा आहे अवेलेबल. आणि त्याच्यामध्ये आपण आपलं वय किती आहे किंवा आपली स्थूलता किती आहे किंवा आपल्याला फॅमिली हिस्ट्री म्हणजे माझे दोन्ही आई वडील डायबिटिक आहेत का, किंवा माझं एक्झरसाइज करायचा पॅटर्न किती आहे, अशा ह्या 4 गोष्टी आपण जर त्याच्यामध्ये फीड केल्या तर आपल्याला त्या इंडियन डायबिटीज रिस्क स्कोर मध्ये कळतं की आपले पॉइंट्स किती आहेत. आता ते खूप इझी आहे की गुगलवर किंवा कुठेही आपल्याला भेटू शकतं. तर जर ते 60 पॉईंट पेक्षा जास्त असेल तर आपण दरवर्षी आपलं डायबिटीज चेक करायला पाहिजे किंवा आपल्याला डायबिटीज आहे की नाही. दुसरी गोष्ट, जसं आम्ही म्हणालो की स्थूलता किंवा एक्झरसाइज न करण्यामुळे डायबिटीज होतो,
तर त्यासाठी जर आपलं वय 35 वर्षापेक्षा जास्त असेल आणि सर्वसाधारणतः आम्ही वेस्ट सर्कम्फरन्स असं म्हणतो, म्हणजे आपली पॅन्टची जी नंबर असतो पॅन्टचा, तर वेस्ट सर्कम्फरन्स 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त मुलींसाठी आणि 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त माणसांसाठी जर असेल तर त्या लोकांना आपण सेंट्रल ओबीस म्हणतो. आणि ह्या लोकांनी लगेच आपल्याला डायबिटीज चेक करणं गरजेचं आहे दरवर्षी. म्हणजे सर्वसाधारणतः कुणी पॅन्ट जर 36 इंच पेक्षा जास्त वापरत असेल माणसांमध्ये आणि 34 पेक्षा जास्त मुलींमध्ये किंवा बायकांमध्ये जास्त वापरत असतील तर त्या लोकांना डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जर एकच पॅरेंट डायबिटिक असेल तर 40% डायबिटीज होण्याचे चान्स आहेत. दोन्ही आई वडील दोन्ही डायबिटिक असतील तर 90% चान्स आहे की तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. तर वयाच्या 35 वर्षाच्या नंतर सर्व आपल्या भारतीय लोकांनी आपलं डायबिटीज दरवर्षी एकदा चेक करणं गरजेचं आहे. आणि जर वय आपलं 35 पेक्षा कमी जरी असेल आणि आपला BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स, आणखीन एक आपण द्योतक यूज करतो आपल्या वजनासाठी किंवा आपल्या ओबिसिटीसाठी, आणि ते जर 30 पेक्षा जास्त असेल तर ह्या सर्व लोकांनी डायबिटीज स्क्रीन करायला पाहिजे किंवा डायबिटीज आहे का बघायला पाहिजे. तर तो कसा बघायचा? खूप सोपी पद्धत आहे. आपलं उपाशीपोटी ब्लड शुगर जर समजा 100 ते 125च्या दरम्यान असेल त्याला आपण प्री डायबिटिक म्हणतो. किंवा OGTT टेस्ट किंवा जेवल्यानंतर असंही जर शुगर आपली 141 ते 199 पर्यंत असेल तर त्या माणसांना आपण प्री डायबिटिक म्हणतो. आणि महत्वाची आजकाल एक नवीन टेस्ट आहे, नवीन म्हणजे बरेच 10-15 वर्षापासून आहे, त्याला आपण HbA1c म्हणतो, 3 महिन्याचा अवरेज शुगर. ते जर जर समजा 5.8 पासून ते 6.4 पर्यंत असेल तर ह्या सर्व लोकांना आपण प्री डायबिटिक म्हणतो. आणि ह्या टेस्ट खूप आता इझिली अवेलेबल आहेत, तर या टेस्ट ह्या सर्व लोकांनी करायला पाहिजे. डॉक्टर रुखिया शेख, मला असं विचारायचं आहे की प्रत्येकाचाच डाएट वेगवेगळा असतो, तर प्री डायबिटीजचे व्यवस्थापन करण्यासाठी मधुमेह होणार नाही याची खात्री करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत म्हणजेच डेली रुटीनमध्ये कोणते बदल करणं गरजेचं आहे? सर्वात महत्वाचं आहे ते आहे आहार. तर तुमचं जे आहार आहे ते संतुलित पाहिजे, ते पुरे अन्न पाहिजे त्यामध्ये, त्यामध्ये डाळे पाहिजे, त्यामध्ये भाज्या पाहिजे, त्यामध्ये फळे पाहिजे. सगळ्या प्रकारचे जे आहार आहे ते सगळंच पाहिजे तुमच्या आहारमध्ये, की तुम्हाला जे बॅलन्स डाएट आपण म्हणतो, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स सगळं पाहिजे आपल्या आहारमध्ये. दुसरं महत्वाचं असतो, की कारण की आपण असं बघतो, की जे लोकं ज्यांना प्री डायबिटीज असतं, ते लोकं त्यांचं वजन जास्त असते. तर ते लोकांनी आपलं वजन कमी करण्याचे प्रयत्न करायची आणि ते कमी करण्यासाठी सगळे फॅट डाएटचे आहे ते नाही करायचं आणि डायटिशियन कडून जाऊन किंवा डॉक्टरांची सल्ला घेऊन ते नियमित आहार घेऊन आपलं वजन कमी करायचं. आपण बघतो, की आजचं आपणचं जे जीवन झालं आहे ते एकदम आपण बसत राहतो खूप तासासाठी. जे लोकं कॉम्प्युटरवर दिवसभर बसत राहतात, त्यांचं अजिबात चालणं होत नाही. कोविडमध्ये ही लोकं आणि कोविडच्या नंतरही आता आपण बघतो, की वर्क फ्रॉम होम सिच्युएशन झाली आहे. तर लोकं दिवसभर घरी बसूनच काम करतात आणि जे लोकं कामावर जातात तेही घरून खाली पडल्यावर ते गाडीमध्ये जातात आणि चालणं आपलं खूप कमी झालं आहे. तर आपल्याला ते बघायचं आहे, की आपली जी शारीरिक क्रिया आहे ते वाढायची आहे. ते शारीरिक क्रिया आपण रेग्युलर वॉकिंगचेही करू शकतो किंवा लोकांना पाहिजे तर ते जिम जाऊनही ते करू शकतात. तुम्हाला ते योग आहे ते पण तुम्ही करू शकतो. तुमचं वजन तुम्ही कमी करा आणि दुसरं आहे, की तुमचं जे टेन्शन आहे, स्ट्रेस आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि अल्सो आपण आता बघतो, की जे लोकं ज्यांची झोप बरोबर होत नाही आहे किंवा टाईमवर झोप नाही होत, खूप लेट उशिरात झोपतात किंवा उशिरात उठतात. जे लोकं खूप शिफ्ट ड्युटी करतात, त्यांनाही आपल्या झोप नियमित करायची गरज आहे. डॉक्टर अभिजित जाधव, प्री डायबिटीजच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सामाजिक स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर जीवनशैलीत बदल कसे करता येतील? शाळेचं एज्युकेशन तिथे तुमचं हेल्थ सायन्स यायला पाहिजे, फूड हॅबिट्स यायला पाहिजे. आणि त्याचा आजकालच्या शाळांमध्ये येऊ लागलं की टिफिन कसा असावा हे आजच्या शाळेतल्या मुलांना त्यांना आधी इन्स्ट्रक्शन दिलं जातं की जेवणाचा बदल कसा असायला पाहिजे शाळेपासून. बरं, आता प्रत्येक शाळेमध्ये शारीरिक खेळ हे कंपल्सरी झालेले आहेत. तुम्ही बघा, सरकारी शाळा असो किंवा निमसरकारी किंवा प्रायव्हेट असो, तर शाळेपासूनच खेळांचा प्रादुर्भाव जो कमी होता तो आता त्यांनी वाढवलेला आहे. शाळेमध्ये प्रत्येकाला त्यांनी ऍक्टिव्ह केलेला आहे, काही ना काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, जशा डॉक्टर सुकिया म्हणाल्या. आता जेव्हा व्यक्ती जॉब सुरू करते तेव्हा मात्र हे थांबतं.
थांबतं सगळं आणि पुन्हा आहारामध्ये अनियमितपणा येतो, व्यायामाचा अभाव सुरू होतो. सो तिथे सुद्धा जॉब लागल्यावर किंवा लग्न झाल्यावर किंवा प्रपंच सुरू झाल्यावर सुद्धा व्यक्तीने त्याच प्रकारे संतुलित, आणि शब्द येतो नियमित, नियमित आणि संतुलित, म्हणजे सोमवार ते शुक्रवार वेगळं डाएट आणि विकेंडला मी पार्टी करणार असं चालणार नाही. सोमवार ते रविवार नियमित मला आहार घ्यावा लागेल आणि तसाच रेग्युलरली व्यायाम घ्यावा लागेल. बऱ्याच लोकांना सोमवार ते शुक्रवार व्यायाम करता येत नाही, कारण कामाची वेळा आणि प्रवासाचा वेळ हा ठरलेला नसतो. पण जसं रुकिया म्हणाला की तुम्ही शनिवार रविवारी सुद्धा 150 मिनिटं जर व्यायाम कराल तर तुम्हाला तो पूर्ण वीक कव्हर करता येतो. सो हे जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, इंग्लिश शब्द आहे, जीवनशैलीतले बदल, हे आता शाळेपासून आणि जॉब लागल्यापासूनच सुरू होणार आहे. डॉक्टर महेश पडसलगे, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कशी आहे, कोणत्या लेवलला आहे, हे चेक करण्यासाठी वारंवार तपासली पाहिजे का? तर याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? जर एखाद्याला माहिती आहे की मला प्री डायबिटीज आहे किंवा होऊ शकतो, तर मी अगोदरच सांगितलं की एखाद्या माणसाचं वजन खूप जास्त आहे, त्याची पॅन्टची साईज 36 पेक्षा जास्त आहे, त्याच्या आई वडिलांपैकी कुणीतरी डायबिटीज आहे, भाऊ डायबिटिक आहे, किंवा त्याच्या लिव्हरमध्ये फॅट आहे, म्हणजे सोनोग्राफी केली आणि फॅटी लिव्हर डिसीज आहे, किंवा तुम्ही कोलेस्ट्रॉलचं टेस्ट केलं आणि त्याच्यात ट्रायग्लिसराइडचं लेवल जास्त आहे, किंवा तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, असे जे हाय रिस्क लोक आहेत किंवा ज्यांचं BMI बॉडी मास इंडेक्स 30 पेक्षा जास्त आहे, किंवा आपल्या भारतामध्ये कुणाचं वय 35 वर्षापेक्षा जास्त असेल, अशा सर्व लोकांनी डायबिटीजचं स्क्रीनिंग दरवर्षी करायला पाहिजे. त्याचबरोबर मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज हा एक नवीन आणखीन एक आजार खूप वाढतो आहे त्या लोकांना, किंवा ज्या लोकांना अगोदर जेस्टेशनल डायबिटीज मलायटस झालेला असेल किंवा म्हणजे प्रेग्नन्सीच्या रिलेटेड डायबिटीज, या सर्व लोकांनी दरवर्षी आपल्याला डायबिटीजचं स्क्रीनिंग करायला पाहिजे. त्यामध्ये आपली फास्टिंग शुगर, जेवल्यानंतरची शुगर आणि HbA1c या 3 टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याच्या लेवल मी अगोदरच समजावून सांगितलेलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतंय की हे हाय रिस्क लोकांनी रेग्युलर करणं गरजेचं आहे, आणि एकदा जर समजा ते निगेटिव्ह असेल तर आपण 3 वर्षाला एकदा सुद्धा करू शकतो. डॉक्टर महेश पडसलगे, तरुणांमध्ये प्री डायबिटीजचे कोणते ट्रेंड तुम्ही पाहिलेले आहेत आणि काय तुमचं याबद्दलचं ऑब्झर्वेशन आहे, आपल्या प्रेक्षकांना सांगा? सर्वात महत्वाचं फॅमिली हिस्ट्री. मला असं वाटतं की जर तुमच्या आई वडिलांना डायबिटीज असेल तर तो ट्रेंड फारच चांगल्या वेगानं वाढतं. आणि त्याचबरोबर ज्या लोकांचं स्थूलता होती आणि त्यांना कोविड होऊन गेलेलं आहे, त्या लोकांना पण ह्या 3 पद्धतीचे वेगवेगळे असे इव्हेंट्स आहेत की त्यामुळं हे बरेच नॉर्मल असणारे लोक प्री डायबिटीस मध्ये ऍक्च्युली कन्वर्ट झालेले आहेत असं समजता येईल आपल्याला. की एक रिॲक्टिव्ह हायपोग्लायसिमिया नावाचं एक सिम्पटम असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर भूक लागते मध्ये मध्ये, आणि जर आपण जेवलो नाही तर आपलं अंग थरथर करायला लागतं, आणि आपण शुगर जर टेस्ट केली तर आपली शुगर कमी येते. तर बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की बहुतेक करून माझी शुगर नॉर्मलच आहे आणि कमी आहे, माझी शुगर कमी व्हायला लागली, म्हणजे तो माणूस परत परत साखर, बिस्किट्स किंवा स्वीट्स खायला चालू करतो, जे की चूक आहे. त्यामुळं आणखीन जास्त स्थूलता वाढते, माणूस आणखीन खातो, आणखीन स्थूलता वाढते, आणि हे माणसं काही दिवसानंतर डायबिटीज मध्ये कन्वर्ट होतात. तर हा एक ट्रेंड फार महत्वाचा आहे की तुम्हाला खूप भूक लागत असेल तर तुम्ही पहिल्यांदा तुम्ही स्क्रीन करा की तुम्हाला डायबिटीज आहे का. जर नसेल तर तुम्ही डॉक्टरांना विचारा की मला डायबिटीज होऊ शकतो का. डॉक्टर रुकिया शेख, दुर्गम किंवा कमी शहरी भागात प्री डायबिटीजचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींसाठी सतत समर्थन आणि देखरेख प्रदान करण्यासाठी टेलिमेडिसिन आणि तंत्रज्ञानाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो, याबद्दल काय सांगाल? तर टेलिमेडिसिन आणि टेक्नॉलॉजी हेच घेऊन आपण त्यांना, पेशंटला कुठेही कुठल्याही कोण्यामध्ये देशामध्ये असू दे, आपण त्यांना ट्रीट करू शकतो. पहिलं कसं करायचं की एक आहे टेलिमेडिसिन, म्हणजे तुमचं डॉक्टर मुंबई शहरामध्ये आहे किंवा मोठ्या शहरामध्ये आहे आणि तुम्ही गावामध्ये राहतात. तर तुम्ही टेलिमेडिसिनने, म्हणजे फोनवर किंवा लॅपटॉपवर किंवा जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यावर तुम्ही डॉक्टरांशी बोलून तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांचे कन्सल्टेशन घेऊ शकतात. दुसरं असतात की आता आपण समजलो आहे की पेशंटला वेगवेगळ्या प्रकारची आपण सांगतो की तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करा, तुम्ही क्रिया वाढवा तुमची, तुम्ही जेवणाचा आहार तुम्ही तुमचं बघा. तर ते सगळं मॉनिटर करण्यासाठी असतात मोबाईल ऍप्लिकेशन्स. तुमच्या मोबाईलमध्ये खूप सारे असं मोबाईल ऍप्लिकेशन असतात की तुम्ही तुमचं जेवणाची प्लेटचं फक्त फोटो त्यामध्ये आपण घेतलं तर ते तुम्हाला सांगते की हा जे तुमचं प्लेटमध्ये जेवण आहे
ते तुमच्यासाठी बरोबर आहे की नाही आहे. म्हणजे ते आहार चांगला आहे, ते बॅलन्स्ड आहे आणि संतुलित आहे की नाही आहे. तर ते आपण मोबाईल ॲप्लिकेशन जे असतात ते शकतो. खूप लोकांना असं असतं, की मॅडम तुम्ही सांगितलं आहात, की तुम्ही आहार घ्या बरोबर किंवा तुम्ही औषध घ्या, पण मी विसरतो. तर हे आपलं जे मोबाईल आहे किंवा जे आपली घडी आहे, ते आपल्याला रिमाइंडर देऊ शकते किंवा आपल्याला अलार्म देऊ शकते, की आता माझं चालण्याचा वेळ झाला आहे किंवा आता माझं खेळण्याचा वेळ झाला आहे किंवा माझा आहार बरोबर आहे की नाही आहे, ते रिमाइंडर ते आपल्याला टाकू शकतो, की मी आजचं फळ घेतलं की नाही आहे. तर त्याप्रमाणे आपण बघू शकतो, की अ, आपलं जे नियम आपण करतो ते बरोबर कंप्लायन्स आहे की नाही आहे त्यामध्ये. तर डॉक्टर अभिजित जाधव, डॉक्टर महेश पडसलगे, डॉक्टर रुकिया शेख, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला आणि खूप चांगलं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, मधुमेहाच्या जनजागृतीसाठीच्या बीट डायबिटीज या खास कार्यक्रमामध्ये डॉक्टर अभिजित जाधव, डॉक्टर महेश पडसलगे, डॉक्टर रुकिया शेख यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. प्री डायबिटीज कसा ओळखला पाहिजे यापासून ते डायबिटीजचे व्यवस्थापन, निदान आणि त्यासाठी जीवनशैलीत म्हणजे आपल्या डेली रुटीनमध्ये आपण कसे बदल केले पाहिजेत याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी आशा करते. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.